मंडळी, नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन खराचं प्रकरण राज्यभरात गाजत असताना नांदेड शहरातून देखील एक असा संतापजनक प्रकार समोर आलाय। एका 47 वर्षीय महिलेवर 3 वेळा अत्याचार झाल्याचं उघडकीस आल्यानंतर नांदेड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 40 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराजाला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे। शिक्षित असलेली पीडित महिला ही मागील 10 महिन्यांपासून या महाराजाच्या मठात दर्शनासाठी जात होती। तिने या भोंदू महाराजाला आपलं गुरु देखील केलं होतं। या महिलेशिवाय नांदेड शहरातील मोठा भक्तवर्ग हरिगिरी महाराजाच्या मठाशी जोडलेला आहे। मठात दर गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांवर हा भोंदू बाबा वाईट नजर ठेवून होता। त्याने यापूर्वी देखील अनेक महिला आणि तरुणींसोबत अशा प्रकारे गैरवर्तन केल्याची शक्यता तक्रारदार महिलेनं व्यक्त केली आहे। तसंच नांदेड जिल्ह्यातील अनेक दिग्गज लोकप्रतिनिधींसोबत देखील महाराजाचे घनिष्ठ संबंध असल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी पोलीस तपासात हरिगिरी दत्तगिरी महाराजाचे अजून बरेच कारनामे उघडकीस येणार असल्याचंही चर्चा आहे। पण अत्याचाराचा गुन्हा त्याच्यावर कसा दाखल झाला, त्या 47 वर्षीय विधवा महिलेसोबत नेमकं काय घडलं, त्याची स्टोरी या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनका। मंडळी, नांदेड शहरातील गाडीपुरा भागात महंत बाळगिरी महाराजांचा मठ आहे। हरिगिरी दत्तगिरी महाराज हा भोंदू बाबा या प्रसिद्ध मठाचा प्रमुख आहे। तर 47 वर्षीय पीडित महिलेचं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं असून तिच्या पतीचं निधन झालेलं आहे। तरोडा भागातील एका अपार्टमेंटमध्ये ती एकटीच राहते। याच परिसरातील इतर महिलांसोबत पीडित महिला देखील पौर्णिमेनिमित्त गाडीपुरा येथील महंत बाळगिरी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेली होती। ही घटना मे 2025 मधली आहे। त्यावेळी पहिल्यांदा पीडित महिलेची हरिगिरी दत्तगिरी महाराजांसोबत ओळख झाली होती। त्यानंतर पीडित महिलेनं जून महिन्यात याच महाराजाला आपलं गुरु केलं। पुढे दर गुरुवारी ती महिला मठामध्ये गुरुच्या दर्शनासाठी जात होती। दरम्यान पीडिता ही विधवा असल्याची संधी साधून महाराजानं तिला आपला मोबाईल नंबर दिला आणि त्या महिलेचाही नंबर आपल्याकडे घेतला। नंतर दोघांमध्ये संवाद वाढला। महाराज रात्री उशिरापर्यंत पीडित महिलेशी बोलू लागला। ती जेव्हा मठात यायची त्यावेळी तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा। अशातच या भोंदू हरिगिरी महाराजाचा वाढदिवस आला। 14 जुलै 2025 चा दिवस होता। वाढदिवसाचा निमित्त साधून तो त्या महिलेकडे तिच्या घरी येण्यासाठी आग्रह धरू लागला। नंतर तो घरी आला देखील। आता आपला गुरु महाराजच आपल्या घरी आल्यानंतर त्या महिलेनं त्याचं स्वागत केलं। एक शिष्या म्हणून त्याची पाद्यपूजा देखील केली। बराच वेळ बसल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्यानंतर मात्र महाराजांना आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली। त्याने त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली, पण तिने नकार दिला। महाराज आपल्या जवळ येत असल्याचं पाहून तिनं विरोधही केला, पण शेवटी जबरदस्तीनं महाराजांना तिच्यावर अत्याचार केलाच। यावेळी त्याने त्या विधवा महिलेला लग्नाचंही आमिष दाखवलं। त्यामुळे मग त्यांच्यातील जवळीक पुढे वाढत गेली। त्यातून पुन्हा महाराजानं त्या महिलेचं दोनदा लैंगिक शोषण केलं। दरम्यान ती महिला जेव्हा लग्नाचा विषय काढायची तेव्हा तो तिला लग्नासाठी नकार द्यायला लागला। मी संन्यासी असल्यामुळे लग्न करू शकत नाही असं म्हणत भोंदू हरिगिरी महाराजानं आपले हात वर केले। तसंच पीडित महिलेला पैसे घेऊन हे प्रकरण मिटवून टाकायला सांगू लागला। यासाठी तो तिला धमक्याही देऊ लागला। त्याच्या मठातील त्याची मोठी शिष्य मंडळी आणि त्याची स्वतःची प्रतिमा या आधारावर तो त्या महिलेवर दबाव टाकू लागला। शेवटी ती महिला भोंदू बाबाच्या या छळाला कंटाळून गेली होती। धाडस करून पोलिसात तक्रार दाखल करणं हा एकमेव पर्याय तिच्या समोर होता। त्यामुळे तिने थेट भाग्यनगर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली सविस्तर तक्रार त्या ठिकाणी नोंदवली। त्यानंतर शनिवारी 21 मार्चच्या रात्री भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजाला ताब्यात घेतलं। दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली। या संदर्भात अधिकृत माहिती देताना पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी सांगितलं की एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती, त्या ठिकाणी तिच्यासोबत एका 40 वर्षीय महाराजानं संपर्क तयार केला। तुझ्याशी लग्न करतो असं म्हणून त्यानं तिच्या घरी जाऊन 1 वेळा आणि नंतर 2 वेळा असा 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे। त्यामुळे सदर महिलेनं भाग्यनगर पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली होती। त्यानुसार भारतीय न्याय संहिता कायद्यातील कलम 69, कलम 351, उपकलम 2 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती PI संतोष तांबे यांनी दिली आहे। तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुसया केंद्र या करत असून त्यांच्या वतीनं इतर महिलांनाही तक्रारीसाठी आवाहन करण्यात आलंय। कारण तक्रारदार महिलेनं आपल्या तक्रारीत असा आरोप केलाय की मठात दर गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या इतर महिला भाविकांवर देखील हा भोंदू बाबा वाईट नजर ठेवायचा।
त्यानं त्यापूर्वी देखील अनेक महिला आणि तरुणींसोबत अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात भोंदू हरिगिरी महाराजावर आणखी गुन्हे दाखल होतात का ते पाहणं महत्वाचं आहे. बाकी माध्यमांनी दिलेल्या काही बातम्यांनुसार या भोंदू बाबाचे जिल्ह्यातील अनेक दिग्गज लोकप्रतिनिधींसोबत जवळचे संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. महाराजांची अनेक नेत्यांसोबत उठबस असल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे या राजकीय ओळखीचा वापर करून तो आपले काय कारणावे लपवत होता का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. मंडळी, मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात अशा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी विरुद्ध जादूटोणा विरोधी कायदा लागू होऊन आता 13 वर्ष होऊन गेलीत, पण तरीही भोंदूगिरी काय कमी होत नाहीये, ती वाढतच चालली आहे. एका बातमीनुसार महाराष्ट्रात मागील 13 वर्षात 2000हून अधिक भोंदू बाबा आणि मांत्रिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे मागच्या 10 वर्षात सरासरी 70 ते 100 महिलांनी या भोंदू बाबांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शोषणाविरुद्ध तक्रार दिल्यात. आजार बरा करणं, गुप्तधनाचा मोह, अपत्यप्राप्ती किंवा कौटुंबिक कलहापासून दूर करण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढलं जात आहे. त्यानंतर दैवी शक्ती किंवा कोप होईल अशी भीती दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे केवळ ग्रामीण किंवा अशिक्षित भागात घडतंय असं काही नाहीये. शहरातील उच्च शिक्षित लोक देखील अशा गोष्टींना बळी पडतात आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नाशिकची कॅप्टन खरात फाईल्स. या प्रकरणानं आधीच महाराष्ट्र हादरून गेलेला असताना आता नांदेडमधील हरिगिरी दत्तगिरी या भोंदू बाबाचं कांड समोर आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अशा नराधमांना भर चौकात फाशी देण्याची मागणी होऊ लागली आहे. बाकी या घटनेच्या संदर्भातली तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.